हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे आपल्या भंडारी अकॅडमी अँड कोचिंग क्लासेस या YouTube चॅनलवर. तर पहा, आपण आतापर्यंत मॅथमॅटिक्सचा 8th स्टँडर्ड फर्स्ट लेसन पूर्ण करून सेकंड लेसनचे 2 पार्ट टाकले. ओके, तर पहा, आपण पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल हा सेकंड लेसन आहे 8th स्टँडर्ड. ओके, तर पहा, त्याच्यामधला प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स formed by two parallel lines and its transverse हा पार्ट पाहतो. जर तुम्हाला ट्रान्सव्हर्सल आणि पॅरलल लाईन ह्यांच्या प्रॉपर्टीज कळल्या तर पूर्ण लेसन कळेल. इथून पुढे थोडंसं लेंदी होत जाईल. त्याच्यावरून तुम्हाला जे 8 अँगल आपण मागच्या पार्ट मध्ये शिकलो ते 8 अँगल आपल्याला फॉर्म झालेले, ते 8 अँगल तसेच्या तसे कोण कोणाला सारखं असतं, कोण कोणाचं वेगळं असतं, कोणाची बेरीज 180 असते, ह्या प्रॉपर्टीज आपल्याला पाहिजेत. ओके, तर पहा, आपण आता 2 पॅरलल लाईन आहेत, 2 पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल. समजा मी इथं काय करतो, एक पॅरलल लाईन घेतो. ओके, ह्या 2 पॅरलल लाईन आहेत आणि त्यांची ही ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे, आता ह्या 2 पॅरलल लाईन, आता पॅरलल लाईन म्हणजे काय हे मागच्या पार्ट मध्ये आपण पाहिलं. पॅरलल लाईन म्हणजे ज्या कधीच एकमेकाला किती वाढवले तरी टच होणार नाही. तर आता समजा आपण त्याला असं म्हणलं, याला ए बी सी डी ई एफ, खाली जी, इथे एच, असे 8 नाव पडतील. किती? 8 नाव. आणि अँगल कोणते कोणते फॉर्म होतात तुम्हाला माहिती आहे का? एच बी ए, बी ई डी, ए बी ई, डी ई जी, एच बी सी, बीई एफ, एफ ई जी, असे 8 अँगल फॉर्म होतात. आपण मागच्या क्लासमध्ये आपण ते शिकलो. आता ते 8 अँगल आहेत ते करस्पॉन्डिंग होते आठवते. तर आता करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 जोड्या मी इथे लिहितो. त्या फर्स्ट जोड्या असतात करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग अँगलच्या जोड्या 4 पाहिल्या आपण, पण आता त्याची पाहिजे आपल्याला खरं तर प्रॉपर्टी. मग आता मी इथे लिहितो प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे, आता याच्या 4 जोड्या आहेत. ठीक आहे, आता 4 जोड्या कोणत्या आहेत तर आपण सांगितलं होतं मी, एक साइडच्या ही जी ट्रान्सव्हर्सल आहे एच बी ई जी म्हणजे एच जी, ही जी ट्रान्सव्हर्सल आहे त्याने काय केलंय, ह्या पॅरलल लाईनचे 2 तुकडे केले. ठीक आहे, इकडं एक आणि इकडं एक. ठीक आहे, ह्याचे 2 पॅरलल लाईन आहेत एसी आणि ईएफ, ह्यांचे 2 तुकडे केले. हा भाग एक आहे, हा भाग एक. ओके, आता ह्या भागातले वरती पाहणारे 2 झाले 1 आणि 2, ए बी ए म्हणजे एच बी ए हा आणि बीई डी हा, हे दोघ जण आहेत ना, हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. काय करस्पॉन्डिंग अँगल. आणि करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी काय सांगते, जे करस्पॉन्डिंग अँगल आहे ते इज इक्वल्स टू म्हणजे कॉन्ग्रंट असतात. काय असतात? कॉन्ग्रंट. ओके, ठीक आहे. तर पहा, मग पहिली त्यातली अँगल एच बी ए, आता त्याला कॉन्ग्रंट कोण तर बीई डी, हा जो आहे त्यालाच हा कॉन्ग्रंट बीई डी इज कॉन्ग्रंट टू अँगल बीई डी. ठीक आहे, आलं लक्षात? हे जे हा जो वरती पाहतोय तसंच हा आहे तो करस्पॉन्डिंग अँगल आहे. आपण मागच्या पार्ट मध्ये ही जी जोडी अँड करून दिली, अँड ते इक्वल्स असतात. काय असतात? इक्वल्स म्हणजे कॉन्ग्रंट म्हणजे एकरूप म्हणजे दोन्ही पण मापाला सेम. ओके, आता पहा, दुसरी जोडी राहील ए बी ई, अँगल ए बी ई कॉन्ग्रंट टू अँगल ए बी ई, ही अशी उलटी जोडी आहे. तसंच इकडे उलटी पुढची ही आहे डीई जी, कोणती आली? डीई जी, अँगल डीई जी. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, जर हा 70 असेल वरचा तर हा 70 असेल, एच बी ए 70 डिग्री असेल तर बीई डी 70 डिग्री असेल. ठीक आहे, नेक्स्ट जर हा 110 असेल तर खालचा 110 असेल, म्हणजे दोघं कॉन्ग्रंट झाले. जे करस्पॉन्डिंग अँगल आहे ते काय आहे? कॉन्ग्रंट. ओके, हे समजलं. आता पहा,
आता तिसरी जोडी ह्या साइडच्या दोन जोड्या झाल्या, वर पाहणारे खाली पाहणारे. आता पलीकडच्या साइडच्या दोन जोड्या HBC अँगल HBC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, वरती पाहणारी ना ही HBC हा अँगल वर पाहतोय म्हणजे BEF अँगल BEF हा पण इकडे वर पाहतोय म्हणजे जर हा 110 असेल तर हा 110 असेल. मी फॉर एक्झाम्पल घेतलं नाही तर तुम्ही म्हणता सर HBC कसं का 110 होईल, मग HBC तर 90 पेक्षा छोटं दिसतंय, नाही ते फॉर एक्झाम्पल घेतोय. ओके आलं लक्षात. आता पहा नेक्स्ट 4th नंबर उलटी. आता हे वरची खुर्ची झाली, ह्याला ही जोडी करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट झाले. आता उलट BCBE अँगल CBE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल FEG ओके. आता पहा हे याला हा म्हणजे हा जर 50 असेल तर हा 50. आलं लक्षात. तर आता पहा हे झाले आपले करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी लक्षात आली. आपल्याला हे लक्षात ठेवायची आणि लिहायची. आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये करस्पॉन्डिंग अँगलची, इंटेरियर अँगलची, एक्सटेरियर अल्टरनेट, इंटेरियर अल्टरनेट आणि अपोजिट अँगल हे सगळ्या प्रॉपर्टीज लागणार आहेत. म्हणून आपण प्रॉपर्टीज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न 100% करायचा. नेक्स्ट दुसरी प्रॉपर्टी असेल प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल. प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल. द इंटेरियर अँगल तुम्हाला माहिती आहेत कोणते आहेत. हा आणि हा हे दोन इंटेरियर अँगल आहेत समोरासमोरचे. इंटेरियर म्हणजे फक्त आतले. आता बघा आतले कोण कोण आहेत. ABE या साइडचे दोन अँगल ABE प्लस अँगल ABE प्लस अँगल BED इज इक्वल्स टू 180. जर इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी पाहिली करस्पॉन्डिंग अँगल काय असतात सारखे. जे दोन करस्पॉन्डिंग अँगल घेतले तुम्ही ते सारखे असतात. आता इंटेरियर अँगल म्हणजे समोरासमोरचे जे दोन आतले दोन जे आतले त्यांची बेरीज 180 असते. ऍडिशन ऑफ इंटेरियर अँगल इज 180. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल. नेक्स्ट दुसरी जोडी राहिली आपली इकडची, ह्या क्रॉस हा क्रॉस CBE अँगल CBE प्लस अँगल BEF अँगल BEF इज इक्वल्स टू 180 डिग्री. ओके. आता याला हा समजला का, याला हा ह्या दोघांची ऍडिशन 180 असते. दोन प्रॉपर्टी समजल्या. आता करस्पॉन्डिंग अँगल सारखे असतात, इंटेरियर अँगलची ऍडिशन 180 असते. आता थर्ड प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल. कोणते. इंटेरियर अल्टरनेट अँगल. ठीक आहे. इंटेरियर अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी होती. ओके. आता इंटेरियर अल्टरनेट, इंटेरियर अँगल म्हणजे समोरासमोरचे आतले, इंटेरियर म्हणजे आतले आणि इंटेरियर अँगल म्हणजे समोरासमोरचे आतले. आणि इंटेरियर अल्टरनेट म्हणजे हा आणि हा याला याची जोडी लावायची क्रॉस, असा झेड तयार करायचा बघा. झेड ह्याला हा ह्याला हा. ठीक आहे. इथं 5 झेड तयार होते. 1 2 झेड तयार करायचा. ओके. 1 2 3. ओके. याला हा. ठीक आहे. आलं लक्षात. आता झेड का पहा कसा. अँगल ABE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ABE ला CBE कोणता CBE. आलं लक्षात. सॉरी CBE नाही BEF. झेड तयार करायचं BEF. इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय बघा. असं आपण झेड तयार करायचं. कसा हवा इथं केला मी क्रॉस. असा झेड हा आणि हा.
ठीक आहे, आलं लक्षात. आता झेड कसा बघा, झेड म्हणजे बघा इथं 1 2 आणि 3 नाही, मी परत एक अंडरलाईन करतो. झेड दिसला, झेड इथं झेड असा झेड तयार झाला म्हणजे तो इंटिरियर अल्टरनेट अँगल. मग आता बघा ABE अँगल ABE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BEF. हे दोघं कॉन्ग्रुएंट असतात, सारखे. ओके, आता नेक्स्ट उलटा झेड, इथून असा जायचं. CBE ला अँगल CBE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BED. ओके, आलं लक्षात. आता अँगल BED. आता नेक्स्ट हे दोन पेयर झाले इंटिरियर अल्टरनेट अँगल. नेक्स्ट आहे प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. ओके, आता पहा त्याच्यातली पहिली एक्सटेरियर अल्टरनेट. आता हे साइन मी करून टाकतो. एक्सटेरियर म्हणजे बाहेरचे आणि अल्टरनेट म्हणजे क्रॉस. याला हा सेम असतात, काय असतात HBA अँगल HBA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल HBA ला पण असेल FEG आणि दुसरी असेल अँगल HBC ला, याला हा क्रॉस, याला हा आणि ह्याला हा क्रॉस. HBC ला अँगल HBC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DEG. ओके, लक्षात. आता हे झाले कॉन्ग्रुएंट झाले, कोण एक्सटेरियर अल्टरनेट कॉन्ग्रुएंट. आता बघा प्रॉपर्टी जर विचारात घेतली, अजून एक प्रॉपर्टी राहिली त्याच्या अगोदर पुन्हा एक रिव्हिजन. करस्पॉन्डिंग अँगल सारखे असतात, इंटेरियर अँगल ची ऍडिशन 180 असते, इंटेरियर अल्टरनेट सारखे असतात, एक्सटेरियर अल्टरनेट सारखे असतात. आता लास्ट प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ अपोजिट अँगल. ठीक आहे, अपोजिट अँगलची प्रॉपर्टी. अपोजिट म्हणजे बघा हे साइन मी खोडून टाकतो. अपोजिट म्हणजे याला हा क्रॉस समोरासमोरचे लगेच, म्हणजे HBC अँगल HBC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ABE. हे झाले समोरासमोरचे कॉन्ग्रुएंट म्हणजे सेम. ठीक आहे, आता हा क्रॉस HBA ला अँगल HBA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल HBA ला CBE. हे झाली दुसरी. ठीक आहे, तिसरी पेयर काय झाली पहा. आता वरचे जसे समोरासमोरचे सारखे दाखवले तसे ह्याला हा सेम BED ला अँगल BED इज कॉन्ग्रुएंट टू अँगल FEG. आणि चौथी पेयर असेल ह्या क्रॉसला हा क्रॉस BEF ला अँगल BEF इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DEG. आता अपोजिट समजले, समोरासमोरचे लिहा. ठीक आहे, अशा 4 जोड्या झाल्या है ना. आता पहा मी सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला सांगितल्या. पहिले सांगितले करस्पॉन्डिंग अँगलची. करस्पॉन्डिंग अँगल जे ही वरची खुर्ची ही खुर्ची सेम असते, खालच्या खुर्ची खालची खुर्ची सेम असते, या वरच्या खुर्ची ही वरची खुर्ची सेम असते, खालच्या चेअर खालची चेअर सेम असते. ठीक आहे, नंतर इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी. हे आतल्या दोघांची ऍडिशन 180 असते, ह्या आतल्या दोघांची ऍडिशन 180 असते, हे दोन पेयर. नंतर इंटेरियर अल्टरनेट अँगल. इंटेरियर अल्टरनेट म्हणजे हे दोघं सेम असतात आणि हे क्रॉस सेम असतो. ठीक आहे, एक्सटेरियर अल्टरनेट म्हणजे हे दोघं सेम असतात आणि हे दोघं सेम असतात आणि अपोजिट पण सेम असतात. हे दोघं, मग हे दोघं, हे दोघं आणि हे दोघं. अशा प्रकारे 3 अक्षरी अँगलची प्रॉपर्टी आपल्याला समजल्या. आता एक अक्षरी अँगल. एक अक्षरी अँगल म्हणजे HBA ला स्मॉल लेटर मध्ये इथे A लिहिला तर एक अक्षरी अँगल झाला.
ह्याचे पण बरेचसे क्वेश्चन आपल्याला मिळतात, म्हणून ह्याच पार्ट मध्ये मी त्या पण प्रॉपर्टीज तुम्हाला समजावून सांगतो, त्या खूप इझी त्याच्यापेक्षा. ओके, तर पहा आपण तुम्हाला समजण्यासाठी मी ही फिगर तशीच ठेवली आणि त्याच्या खालीच एक फिगर काढली, त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला पाहायचे. पहा मी इथं स्मॉल लेटर मध्ये नाव लिहिले नव्हते, इथं ज्यावेळी आतमध्ये स्मॉल लेटर मध्ये नाव लिहिले म्हणजे हा पूर्ण अँगलला ए नाव आहे, ह्या पूर्ण अँगलला बी, ह्या पूर्ण अँगलला सी, इथं डी, इथं ई, एफ, जी, एच. ज्यावेळी स्मॉल लेटर्सने अँगल दर्शवतात त्यावेळी त्या लाईनला एल, एम, एन, पी, क्यू, आर असे नाव द्या. एल आणि एम दोघांना एकमेकाला पॅरलल आहे, एन तिची ट्रान्सव्हर्सल आहे. हे आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना जास्त वेळ लागणार आहे. ठीक आहे, आता याचं नाव एच बी ए, ह्या अँगल मध्ये किंवा ह्या फिगर मध्ये ह्या अँगलचं नाव एच बी ए आणि त्याचं नाव फक्त अँगल ए. मग आपण एच बी ए ला कोण दाखवला होता? बीईडी करस्पॉन्डिंग दाखवला होता. याच्यात ए ला ई कॉन्ग्रंट किंवा करस्पॉन्डिंग. अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल ई. इझी नाहीये बघा, ए ला ई म्हणजे याला हा सेम असतो. सेम साइन डिनोटेड बाय सेम किंवा कॉन्ग्रंट अँगल्स. ओके, आता नंतर दुसरी जोडी आपण उलटी घेतली होती, ही या क्रॉसला हा क्रॉस म्हणजे ए बी ई ला बीई जी. मग इथं सी ला जी, अँगल सी इज कॉन्ग्रंट टू अँगल जी. ओके, आता नेक्स्ट पार्ट. ह्या साइडच्या दोन जोड्या झाल्यावर आपण त्या साइडच्या दोन जोड्या करतोय. एच बी सी ला बीई एफ. मग याच्यामध्ये बी ला एफ म्हणा डायरेक्ट. अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल एफ. ह्या प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग अँगल बट सिंगल लेटर्स अँगल. ठीक आहे, नेक्स्ट लास्ट वाली इकडची उलटी साइड आणि इकडची उलटी साइड म्हणजे डी ला एच. अँगल डी इज कॉन्ग्रंट टू अँगल एच. ओके, आता पहा प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल. इंटिरियर अँगलची प्रॉपर्टी काय सांगितली? हा करेक्ट, काय? दोघांची ऍडिशन 180. बरोबर. आता दोघांची ऍडिशन 180 म्हणजे इंटिरियर कोण आहे हे मी रफ करतो आता सध्या, हे करस्पॉन्डिंग होते समजण्यासाठी. इंटिरियर याच्या आतले होते, कसे याच्या आतले सी प्लस ई. अँगल सी प्लस अँगल ई इज इक्वल्स टू 180 डिग्री है ना. नेक्स्ट आणि आतले इकडचे कोण? डी आणि ई. अँगल डी प्लस अँगल ई सॉरी एफ इज इक्वल्स टू 180 डिग्री. ओके, सी आणि ई ची ऍडिशन 180, डी आणि एफ ची ऍडिशन 180. आता नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अल्टरनेट. इंटिरियर अल्टरनेट म्हणजे असा झेड तयार करणार आहे. झेड कोण तयार करते बघा, इथून लाईन जाते सी आणि एफ है ना. अँगल सी इज कॉन्ग्रंट टू अँगल एफ. ओके, सी ला एफ. नेक्स्ट अँगल डी आणि ई. अँगल डी इज कॉन्ग्रंट टू अँगल ई. ओके, ह्या इंटिरियर अल्टरनेट होते क्रॉस. आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. एक्सटेरियर अल्टरनेट म्हणजे ए ला एच, बाहेरचे क्रॉस. अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल एच. ओके, आणि नेक्स्ट बी ला जी. अँगल बी ला अँगल जी. अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल जी. ओके, लक्षात आलंय. आता अपोजिट अँगल म्हणजे समोरासमोरचे अपोजिट. बी ला सी. अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल सी. नंतर ए ला डी. अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल डी. आणि अँगल ई ला एच. मग समोरासमोर अँगल ई इज कॉन्ग्रंट टू अँगल एच. ई ला एच आणि एफ ला जी. अँगल एफ इज कॉन्ग्रंट टू अँगल जी. आलं लक्षात? आता पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून सांगतो का. करस्पॉन्डिंग अँगल मध्ये याला ही जोडी कॉन्ग्रंट, खालच्याला ही खालची कॉन्ग्रंट, इकडच्या साइडला वरच्याला ही कॉन्ग्रंट, वरच्या साइड ह्या खालच्याला ही खालची कॉन्ग्रंट. इंटिरियर अँगल म्हणजे हे आतल्या दोघांची ऍडिशन 180, हे आतल्या दोघांची ऍडिशन 180. इंटिरियर अल्टरनेट म्हणजे क्रॉस, हे दोघं सारखे आणि हे दोघं सारखे. एक्सटेरियर अल्टरनेट म्हणजे हे दोघं सारखे बाहेरचे आणि हे दोघं सारखे. आणि ऑपोजिट अँगल्स म्हणजे याला हा सारखा, याला हा सारखा, पुन्हा याला हा सारखा, याला हा सारखा. तसंच पहा करस्पॉन्डिंग अँगल पुन्हा तोंडी सांगतो इथे लिहिलेले आहेतच, पण ए ला ई सारखा,
सी ला जी सारखा, बी ला एफ सारखा, डी ला एच सारखा. ठीक आहे. करस्पॉन्डिंग अँगल नंतर इंटिरियर अँगल. इंटिरियर अँगल म्हणजे सी प्लस ई 180, डी प्लस एफ 180. ठीक आहे. नेक्स्ट इंटिरियर अल्टरनेट. सी ला एफ सारखा क्रॉस, डी ला ई सारखा क्रॉस. एक्सटेरियर अल्टरनेट बाहेरचे. ए ला एच सारखा क्रॉस, बी ला जी सारखा क्रॉस. ठीक आहे. प्रॉपर्टी ऑफ अपोजिट अँगल्स. अपोजिट अँगल्स म्हणजे समोरासमोरचे क्रॉस. बी ला सी, ए ला डी, ई ला एच, एफ ला जी. अशा प्रकारे आपण सिंगल डिजिट किंवा सिंगल लेटरचे पण अँगल्स पाहिले आणि 3 लेटरचे पण अँगल पाहिले. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रॉपर्टीज कळाल्या. सगळ्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. आपल्याला त्या लागतील. आता नेक्स्ट पार्ट मध्ये, ज्या पार्ट मध्ये आपण प्रॉब्लेम सोडून घेईल, याच्या पुढचा प्रॅक्टिस सेट असेल, त्यामध्ये बऱ्याचशा प्रॉपर्टीजचा आपल्याला यूज होईल. आणि बऱ्याचशा प्रॉपर्टीज आपल्याला लेंथी जातात, म्हणून हा व्हिडिओ सारखा पहा. प्रॉपर्टीज लिहा, वेगवेगळ्या फिगर ड्रॉ करा. नाही आले मला कळवा, सर मी ही फिगर ड्रॉ केली पण मला इंटिरियर अँगल कळले नाही. ओके. आता मी तुमच्यासाठी एक क्वेश्चन देतोय. ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तो विद्यार्थी ह्या माझ्या क्वेश्चनचे आन्सर देईल. मी इथं फिगर दिली आहे. अँगल पी ला, सॉरी लाईन पी ला लाईन क्यू पॅरलल आहे आणि आर तिची ट्रान्सव्हर्स आहे. ठीक आहे. आणि इथं मी काही अँगल्स दिले सिंगल डिजिटचे, जी बी सी डी ए एच ई एफ. ठीक आहे. आता मला फक्त एक आन्सर द्यायचा आहे. तुम्ही करस्पॉन्डिंग अँगल ऑफ अँगल सी. अँगल सी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण? अँगल सी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण? ठीक आहे. मी पुन्हा एकदा क्वेश्चन सांगतो. विच इज द करस्पॉन्डिंग अँगल ऑफ अँगल सी? विच इज द करस्पॉन्डिंग अँगल ऑफ अँगल सी म्हणजे अँगल सी चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता? ठीक आहे. आपण पटापट कमेंट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचे. ओके. बाय बाय.